तर मित्रांनो, दिवाळीच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर आज आपण आणखी एका नवीन शाळेवर आलेलो आहोत. ही जी शाळा आहे PM श्री जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल वडीची शाळा आहे. पाथरी तालुक्यातली ही एक शाळा आहे. जिल्हा परिषदची वडीची शाळा PM श्री शाळा आहे. या शाळेच्या बाबतीचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही जी शाळा आहे ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये सलग 2 वर्षापासून गेल्या वर्षी 3रा क्रमांक मिळवलेला या शाळेने आणि यावर्षी 2रा क्रमांक मिळवलेला आहे. तर अशा पद्धतीची सुंदर अशी ही एक शाळा आहे. पहा, तर बघूया आपण या शाळेचं सौंदर्य बघू शकतो. पहा, या वर्गखोल्यात शाळेसाठीच्या या प्रत्येक कुंड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे झाडं लावलेले आहेत. पहा, या शाळेमध्ये अशा पद्धतीची सुंदर अशी ही शाळा आहे. पहा, अशी भव्यदिव्य इमारत आहे. पहा, या शाळेची आपण बघू शकतो केवढी मोठी प्रशस्त शाळा आहे. ही अशा पद्धतीची या ठिकाणी पहा, हे तुम्हाला आता वृक्षारोपण दिसेल. शाळेच्या कंपाऊंडच्या आतमध्ये विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहेत. बघा, शाळांनी ज्या झाडांचा विद्यार्थ्यांना शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी फार मोठा फायदा होतो. हे जुनं झाडसुद्धा जोपासलेलं आहे. पहा, या शाळेने आपण शाळेची रंगरंगोटी पाहू शकतो. हे पहा, कंपाऊंड वॉलवर अभ्यासपूर्ण भिंती आहेत या शाळेच्या पूर्ण, आणि इतर वर्ग खोल्यांच्या सुद्धा भिंती आपल्याला दिसणार आहेत. या सर्व काही भिंती अभ्यासपूर्ण आहेत. हे असं प्रशस्त असं मैदान आहे. पहा, शाळेसाठी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी असं खूप मोठं मैदान या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे या शाळेने. हे बघूया आणखी कोणकोणत्या पद्धतीच्या शाळेमध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम या शाळेमध्ये राबवले जात आहेत. या शाळेमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहेत हे आपल्याला आता बघायचं आहे. आपण आता शाळेच्या जवळून आता हे वर्ग खोल्या पाहत आहोत. पहा, आपण या वर्गामध्ये एका प्रवेश करूया. हे अशा पद्धतीचे वर्ग आहेत आणि ही अशी विद्यार्थी संख्या आहे. पहा, या वर्गांची अशी 350 विद्यार्थी संख्या असणारी जिल्हा परिषदची शाळा आहे. पहा, वडी या ठिकाणची वर्गसुद्धा आपण आतून पाहू शकतो. पहा, यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी TV संचसुद्धा आहे, डिजिटल बोर्डसुद्धा आहे शिकण्यासाठी. पूर्ण वर्गाच्या ज्या भिंती आहेत या पूर्ण अभ्यासपूर्ण भिंती आहेत. बघा, वर्गामध्ये विद्यार्थी आपापल्या पद्धतीचं वर्क करत राहतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना या पद्धतीची सवय लावलेली आहे. गुणवंत असे विद्यार्थी आहेत या शाळेचे. असं ही एकच वर्गखोली नाही आहे. आपल्याला या शाळेची प्रत्येक वर्गखोली अशीच विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेली दिसणार आहे. अशा पद्धतीची ही एक शाळा आहे. पहा, चला आपण पाहूया आणखी वर्गखोल्या कोणत्या पद्धतीच्या आहेत, आणखी कोणकोणत्या पद्धतीच्या या ठिकाणी शाळेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं काय आपल्या नवीन पूर्ण बघायला मिळणार आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. हे पहा, हे असं सलग वर्ग खोल्या आहेत या, आणि प्रत्येक वर्ग खोल्यांची विद्यार्थी संख्या आपल्याला बघायला मिळत आहे. आपण आत्ताच बघितली एका वर्ग खोलीतली संख्या, प्रत्येक वर्ग खोलीतली अशी विद्यार्थी संख्या आहे. पहा, हे अशी सुंदर अशी एक वडीची जिल्हा परिषदची शाळा आहे. पहा, हे असं संपूर्ण या ठिकाणी पण आपण आता बघू शकतो शाळेचं सौंदर्य कशा पद्धतीचं आहे. प्रशस्त असं क्रीडांगण असेल शाळेचं, शाळेमध्ये रोपवाटिका असतील, वृक्षारोपण असेल, खालचे जे आपल्याला शाळेची स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा शाळा एकदम संपूर्ण काळजी घेत आहे. हे असं बघा, विद्यार्थ्यांना चालण्यासाठीचं जे सुंदरता वाढवण्यासाठी शाळेमध्ये फरशी वगैरे असं सर्व काही कामं या ठिकाणी झालेले आहेत. पहा, चला तर आपण आता एका वर्गखोली जाऊया आणि या वर्गातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे ते आपण या ठिकाणी बघूया. चला मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना. कितवीचा वर्ग आहे आपला? हे पहा, आपण आता 8वीच्या वर्गात आलेलो आहोत आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीची आहे, 8वीच्या विद्यार्थ्यांना काय काय येतं हे आपल्याला आता बघायचं आहे. बरं, मला आता काय कर, तुझा परिचय दे ते, परंतु इंग्लिशमध्ये मला तुझा परिचय सांग. My name is Poonam Namdev Shinde. I am studying in 8th class. My father's name is Namdev. My mother's name is Ashamati. I have no sister. My brother's name is Nikhil. I am 13 years old. My school name is PM Sri JPPS School Wadi. Thank you. चला, आणखी कोणाला सांगता येईल परिचय इंग्रजीमध्ये? चला, तुला स्पेशल काय आहे ते सांग बरं बेटा. मला काय कर, तू वर्ग आणि वर्गमूळ सांग. कुठपर्यंत पाठ आहेत तुला? 25 पर्यंत सांग बरं. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100, 11 चा वर्ग 121, 12 चा वर्ग 144, 13 चा वर्ग 169, 14 चा वर्ग 196, 15 चा वर्ग 225, 16 चा वर्ग 256, 17 चा वर्ग 289, 18 चा वर्ग 324, 19 चा वर्ग 361, 20 चा वर्ग 400, 21 चा वर्ग 441, 22 चा वर्ग
484 23चा आई अशा पद्धतीची जिल्हा परिषद शाळेतली गुणवत्ता असते पहा. आताच आपण विद्यार्थ्यांचं बोलण्याची स्पीड पाहिलेली आहे, स्टेजकडे सुद्धा पाहिलेलं आहे, कशा पद्धतीनं पटापट विद्यार्थी उत्तरं देतात. अशा अभ्यासपूर्ण विद्यार्थी या वडीच्या जिल्हा परिषद शाळेत आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि याच वर्गातले नाहीत, प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी असे हुशारच आहेत पहा. त्यामुळे तर या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानांतर्गत सलग 2 वर्षापासून ही शाळा पारितोषिक मिळवत आहे. अशा पद्धतीचा हा वर्ग आपण आता पाहिलेला आहे. चला तर आपण आता या ज्या शाळेची प्रयोगशाळा आहे, विज्ञान प्रयोगशाळा, या प्रयोगशाळेत प्रवेश करत आहोत. बघूया आपण ही प्रयोगशाळा कशा पद्धतीची आहे. तर आपल्याला बघायला मिळेल पहा, ही जी शाळा आहे या शाळेमध्ये हे विज्ञान प्रयोगशाळा आणि या विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचं साहित्य पाहिजे असतं अशा सर्व बाबी या शाळेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत पहा. म्हणजे इथूनच विद्यार्थ्यांना संशोधक बनण्यासाठी, विज्ञानाचे प्रयोग करण्यासाठी पद्धतीची ही सुंदर अशी प्रयोगशाळा आहे पहा. वडी जिल्हा परिषद शाळेची ही सुंदरशी अशी प्रयोगशाळा आपल्याला सर्व बाबी बघायला मिळतील पहा. यामध्ये तुम्हाला चार्ट सहित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग कशा पद्धतीने करायचे आहेत आपल्याला या सगळ्या इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेले आहेत पहा या शाळेचे. चला तर मित्रांनो, आता आपण आणखी एका वर्ग खोली जात आहोत. पाहूया ही नेमकी कशाची खोली आहे. बाबा हे कॅम्प्युटर लॅब आहे पहा. या शाळेचं हे कॅम्प्युटर संगणक वर्ग खुले आहे पहा. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या बाबी लागणार आहेत, काय काय देता येईल विद्यार्थ्यांना, अशा सर्व बाबीचं काळजीपूर्वक लक्ष देऊन या शाळेनं पूर्तता केलेले आहे पहा. हे विद्यार्थ्यांना असे डेस्क आहेत पूर्ण दिलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्ण कॅम्प्युटरची नॉलेज मुलांना भेटण्यासाठी पूर्ण संगणक लॅब या ठिकाणी तयार करण्यात आलेले पहा. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जे अभ्यासक्रम असतात असे सर्व ऑनलाईनचे असतील, ऑफलाईनचे असतील, असे सर्व अभ्यासक्रम राबवण्यासाठी शाळेनं जे काही प्रयत्न करायला पाहिजेत अशा सर्व बाबी या ठिकाणी केलेल्या आहेत पहा. कॅम्प्युटरचं ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी ही एक प्रशस्त अशी संगणक वर्ग खुले आहे पहा या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शाळेसाठी पहा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी एक प्रोजेक्टर सुद्धा आहे आणि इंटरॅक्टिव्ह बोर्ड सुद्धा आहे पहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी ज्या बाबी आवश्यक असतात अशा बाबी या शाळेनं परफेक्ट पद्धतीनं जोपासलेल्या आहेत पहा. अशा सर्व बाबी या जिल्हा परिषद शाळेत बघायला मिळतात आपल्याला. बऱ्याच लोकांना असं वाटतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये या सुविधा नसतात, त्यांनी नक्कीच इकडे येऊन बघितलं पाहिजे की नेमकं जिल्हा परिषद शाळा आता कुठल्या लेवलला चाललेली आहे. अशी गुणवत्तापूर्ण ही एक वडीची जिल्हा परिषद शाळा आहे पहा. हे असे सुंदर असे आपण कॅम्प्युटर लॅब या ठिकाणी पाहू शकतो. असं हे जिल्हा परिषद शाळा वडीची प्राथमिक शाळा आहे पहा. आता या शाळेचं जे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. या शाळेचे मुख्याध्यापक आहेत चिंचाने सर. आता आपण चिंचाने सरांकडून या शाळेबद्दलची काही माहिती घेऊया. शिक्षक कार्यरत आहोत आणि आमच्या शाळेला गावकऱ्याचं सहकार्य खूप चांगलं आहे. ग्रामपंचायत असेल, गावकरी असाल, या सगळ्यांचं सहकार्य छान आहे. आणि भौतिक सुविधेबाबतीत गावानं शाळेला असं भरभरून मदत केलेली आहे. आणि भौतिक परिसर किंवा भौतिक सुविधा संपन्न अशी आमची शाळा. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात LED TV आहे. सर्व शाळा CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीत आहे. आणि आमच्या येथील सर्व स्टाफ हा उच्च शिक्षित आहे. आमचे सर्व शिक्षकामध्ये 50% शिक्षक हे MA BEd आहेत. आणि इथं ही जिल्हा परिषद शाळा आहे, ग्रामीण भागातील मुलं आहेत आणि या मुलांसाठी किंवा या मुलांच्या गुणवत्तेसाठी सर्व शिक्षक, गावकरी सगळे मिळून एकमतानं काम करतात. म्हणून आमची ही शाळा चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर आहे. आणि इथं विशेष सर्व स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते. NMMS, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय किंवा मंथनसारख्या खाजगी परीक्षा अशा परीक्षेला विद्यार्थी बसून जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या स्पर्धा परीक्षेची तयारी या ठिकाणी सर्व शिक्षक घेत आहेत. अशा प्रकारे ही आमची शाळा, ग्रामीण भागातली शाळा. आणि विशेष म्हणजे मागील 2 वर्षापूर्वी PM3 शाळेमध्ये आमच्या शाळेची निवड झालेली आहे. ज्या पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात 11 शाळांची निवड झाली होती, त्या 11 शाळांमध्ये आमच्या शाळेची निवड झालेली आहे. आणि PM3 शाळेच्या माध्यमातून एक मॉडेल स्कूल म्हणून आमची शाळा भविष्यात नावारूपाला येणार आहे. धन्यवाद. नक्कीच येईल सर, नक्कीच येईल. माझा दुसरा एक प्रश्न असा होता सर, सध्याचं जर जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत जर बघण्याचं जर काही बाबी झाल्या तर जिल्हा परिषद शाळेतल्या बऱ्याच ठिकाणची विद्यार्थी संख्या कमी होत आलेली आहे आणि काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
मार्गाची स्थिती निर्माण झालेली आहे सर. तर या जिल्हा परिषद शाळा आणखी जोमानं चालू राहिल्या पाहिजे, जिल्हा परिषद शाळा टिकून राहिल्या पाहिजे, यासाठी इतर शाळांना किंवा इतर शिक्षकांना किंवा गावकऱ्यांना आपल्याला काय संदेश देता येईल सर? सर्वच गावातील नागरिक हे चांगले असतात आणि गावातील नागरिक आणि शिक्षक ह्या दोघांनी सहकार्याने जर शाळेच्या विकासासाठी काम केलं तर निश्चितच सर्व जिल्हा परिषद शाळा गुणवत्तापूर्ण उभ्या राहतील. किंबहुना सर्व शिक्षक हे उच्च शिक्षित गुणवत्तापूर्ण आहेत. त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या गावकऱ्यांना सोडवून शाळेच्या गरजा ग्रामपंचायत किंवा गावकऱ्यांना भागवून, जसं शासन काही भागवतं तर गावकरी, ग्रामपंचायत आणि शिक्षक यांनी जर समन्वयानं काम केलं तर निश्चितच जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही सांगितलेल्या बाबी अंमलात येतील असे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आम्हाला जो 2 मिनिटाचा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार.